महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यावर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनी केला आहे। पॉडकास्टमधील आरोपानंतर अप्रत्यक्षरित्या धमक्या मिळाल्याचा दावा असून प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे। गेल्या 2-3 दिवसाच्या पूर्वी माझा एक पॉडकास्ट आला होता। त्यामध्ये मी माझ्याकडे चालू असलेल्या एका शेतकेशीच्या संदर्भामध्ये बोलले होते। आदिवासी विकास मंत्री उईके साहेबांच्या विरुद्ध अनेक केसेसच्या संदर्भामध्ये मी बोलले होते। त्यामध्ये त्यांनी ते ऐकल्यानंतर त्यांनी धमकी दिली मला, किंवा तुमचं आम्ही काही बरं वाईट करू, किंवा तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी नाही का। सुरुवातीला मी ती धमकी सहज घेतली, मला काही विशेष वाटलं नाही। पण काल परवा मला सोशल मीडियावरती मॅसेज दिसलेत की त्यांनी एका नरेश केडम म्हणून व्यक्तीला सांगितलं की तुम्ही एक मोर्चा काढा त्यांच्या घरावरती, आणि त्यांनी म्हटलं की आम्ही त्यांच्या प्रियदर्शनी उईकेच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार आहोत। मग मला वाटलं की आपणही आपली सत्यबाजू मांडली पाहिजे, आपण का घाबरायचं। आणि म्हणून मी हे सगळे पुरावे घेऊन मी तुमच्यासमोर आलेले आहेत की त्यांनी राळेगाव तालुक्यामधल्या भुरबा कोवे, देवधरी इथल्या भुरबा कोवे या शेतकऱ्याची जमीन कशी हडपली ते कायदेशीर मुद्दे मी तुमच्यासमोर मांडलेत। सोबतच त्यांनी आदिवासी आश्रमशाळेच्या मुलींचं शोषण झाल्यानंतरही कसा बेजबाबदारपणा दाखवला माहिती असताना त्याबद्दलच्या बऱ्याच माहिती मी तुम्हाला दिली, GR पण दिलेत, आणि आजही त्या डिपार्टमेंटमध्ये कसा आडागोंदी कारभार चालला आहे ते पण सांगितलं। सोबतच त्यांनी स्वतःच्या मुलीच्या विकासासाठी किंवा स्वतःच्या मुलीला पोस्ट मिळण्यासाठी ज्या पद्धतीने शासकीय निधीचा एक मोठा मेळावा, 3 दिवसाचा एक मेळावा नागपूरला भरवून मुलीला पोस्ट मिळवून दिली आणि मुलीसाठी तिकीट आणलीत मुख्यमंत्र्यांसोबत बसून। तर हे सगळे जे त्यांचे विषय आहेत विकासाचे, ते आदिवासीचे रक्षण करते नाही आहे, भक्षण करते आहेत। ते आदिवासी विनाश मंत्री आहेत असं मला सांगायचं आहे। आणि हेच जर परत यवतमाळ नगर परिषदेला निवडून येत असतील किंवा यांची मुलगी निवडून येत असेल, हे कोणता विकास साधणार आहेत। एकतर आम्ही आधीच खड्ड्यात गेलेलो आहोत। गेले 10-15 वर्षापासून इथे भाजपाचं सरकार आहे, त्यांनी कुठलेच रस्ते केले नाहीत, कुठलंच पाणी आणलं नाहीत, आम्हाला कुठल्याच सुविधा दिल्या नाहीत। ऑलरेडी यवतमाळ नगर परिषद पाण्यात गेलेली आहे, आणि आता तर हे मानाचा सिरपेचच म्हटला तरी चालेल, उईके साहेबांची मुलगी जर निवडून आली तर यवतमाळ नगर परिषदेचं काय होईल। त्यामुळे जनतेला हे सगळे सत्य सांगण्यासाठी मी मीडियासमोर आले, आणि मला असं वाटतं की जनतेने या सगळ्या मुद्द्यांवरती विचार करून मतदान करायला पाहिजेत, विचार करून उमेदवाराला सिलेक्ट करायला पाहिजे।